नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आहे तारीख 10 जून 2026 आणि महाराष्ट्रातील पीक विमाबाबत काही आता मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम कधी येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये अद्याप पैसे अडकलेले आहेत आणि सरकारची नवीन भूमिका काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मोठी बातमी आणि पहिली अपडेट म्हणता येईल ती म्हणजे की राज्यातील अनेक शेतकरी अजूनही मागील हंगामातील पीक विमा रकमेची वाट पाहत आहेत. अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी मंजूर झालेला विमा अद्याप खात्यात त्यांच्या जमा न झाल्याची तक्रारसुद्धा केलेली आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये शेतकरी प्रशासन विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. आता सरकारच्या आकडेवारीनुसार सांगायचं झालं तर राज्यातील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. नैसर्गिक आपत्ती असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ आणि इतर कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी वितरणाचा वेग थोडासा मंद असल्याचे म्हणजे हळू असल्याचे दिसून येत आहे. तसेच एक दिलासादायक बातमी म्हणता येईल ती म्हणजेच की परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी थकीत पीक विमा रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि जवळपास 80 ते 90 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता कुठल्या परभणी कडील शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर नक्कीच तुमच्यासाठी ही आनंददायी अपडेट म्हणता येईल. तसेच आता नंतरची अपडेट म्हणजे की दरम्यान जळगाव जिल्ह्यात समोर आलेल्या केळी पीक विमा घोटाळ्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झालेले आहे. बनावट कागदपत्रे आणि चुकीच्या नोंदीच्या आधारे विमा रक्कम मिळवण्याच्या प्रकारांची आता चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी अधिक काटेकोर तपासणीसुद्धा केली जात आहे. याशिवाय आता आंबा आणि काजूबद्दल सांगायचं झालं तर आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे नुकसान झालेल्या बागायतदारांना मदत देण्यासाठी सरकारकडून आता हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. याविषयी जर अजून काही अपडेट आली तर मी नक्कीच व्हिडिओमार्फत सांगेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आज 10 जून 2026 रोजी राज्य सरकारकडून पीक विम्याच्या पुढील हप्त्याची किंवा राज्यव्यापी वितरणाची कोणतीही नवीन अधिकृत तारीख जाहीर करण्यात अजून तरी आलेली नाही आहे. मात्र कृषी विभागाकडून थकीत प्रकरणांवर काम सुरू असून पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जात असल्याची माहितीसुद्धा मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अफवांवर दुसऱ्या विश्वास ठेवू नये. तुमचे बँक खाते, आधार लिंकिंग आणि विमा अर्जाची माहिती बरोबर अद्ययावत असल्याची खात्री करून घ्या. आगामी म्हणजेच पुढील काही दिवसांमध्ये पीक विमा संदर्भात आणखी महत्त्वाची अपडेट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाच ताज्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.